नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल्सवरनं मेघा किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत सत्यनारायणाच्या पूजेसाठी लागणारा प्रसाद, जो की वास्तू शांतीसाठी, महाप्रसादासाठी, गौरी गणपतीसाठी जो की आपण आवर्जून बनवतो तो हा प्रसाद आहे. सुलक्षित होणार आहे. तुम्हाला पुन्हा नमस्कार. मला लाईक सबस्क्राईब करेल नसेल तर नक्की करून घ्या, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. चला तर रेसिपी बघूया. सर्वात प्रथम 250 ग्रॅम रवा, 250 ग्रॅम साखर, थोडेसे मनुके, काजू, बदाम, 250 ग्रॅम तूप, 4-5 इलायची आणि 1 केळी आणि 2-3 वाटी दूध. दुधाऐवजी तुम्ही 3 वाटी पाणी टाकू शकताय. सगळ्यात पहिले आपल्याला रवा गाळून घ्यायचा आहे. हे साईडला ठेवून देऊ. आता आपण बदामाचे काप करून घेणार आहोत. काजूचे काप करून घ्यायचे आपल्याला. काजू कट करून झाले आहे आपले. आता 1 केळी घ्यायची आपल्याला, ती पण आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. इलायचीमध्ये थोडी साखर टाकून आपण ग्राइंड करून घेऊ. चला तर सगळ्यात पहिले आपण तूप घालूया. तूप हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला, त्यानंतरच रवा घालायचा आहे. बारीक गॅसवर. आता यात आपण रवा घालू आणि हा रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे. आणि हा बारीक गॅस करून सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे हा रवा. एकदम खमंग वास येईपर्यंत भाजायचा आहे. जेव्हा एकदम खमंग वास आला, आपण समजून घ्यायचं आहे आपला रवा भाजला गेला आहे. आणि हो मैत्रिणींनो, माझं काही चुकत असेल तर मला नक्की कमेंट करा. एकदम तूप सुटेपर्यंत भाजायचं आहे आपल्याला. हे बघा, हलका तूप सुटत आलेलं आहे. आणि हो, गॅस जोरात नाही ठेवायचा आहे आपल्याला, गॅस बारीकच ठेवायचा आहे. हे बघा, एकदम छान कलर आलेला आहे. यात चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आता यात बदाम घालूया, काजू, आणि चांगलं परतायचं आहे आपल्याला याला. इतर ठिकाणी सुरुवातीलाही काजू बदाम घालतात, काही हरकत नाही. आपण सुरुवातीलाही घालू शकतो आहे, नंतरही घालू शकतो आहे, आपल्या आवडीनुसार. आता आपण याच्यामध्ये केळीचे काप टाकू. केळी पण तुम्हाला आवडीनुसार टाकायचं, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकताय. मला आवडतं, मी टाकते. आणि हा प्रसादाचा शिरा म्हटलं तर यात केळी घालावंच लागेल. त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला, एक जीव होईपर्यंत. कलरही खूप छान आला आहे बघा, गोल्डन. मला असाच आवडतो. 2 मिनटं आपल्याला हे चालवत राहायचं आहे, जेणेकरून आपला रवा कुठेही लागणार नाही. आता यात आपण किशमिश घालून देऊ, मनुके. आणि हे आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचं आहे, म्हणजे आपला रवा कुठेही लागला नाही पाहिजे, करपला नाही पाहिजे. एक मिनटं झालं आहे. आता यात आपण हलकंसं दूध गरम करून घेतलेलं आहे आपण. हे आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे, म्हणजे आपल्या अंगावरही उडणार नाही आणि लागता टाकता येईल. बाकीचं आपण नंतर घालायचं आहे, थोडं थोडं करून. आपला हात चालूच ठेवायचा आहे, नाहीतर आपला शिरा खाली लागू शकतो आहे.
नाहीतर मग घाटी येऊ शकत आहे. त्याच्यामुळे याला व्यवस्थित फ्राय करायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपला रवा एकदम फुलेल. यावर आपण आता झाकण ठेवून देऊ 2 मिनटं. 2 मिनटं झालेले. आता आपण यात साखर घालूया. एकदम थोडी थोडी घालायची साखर. आणि याला परत आपण व्यवस्थित हलवून घेऊया. म्हणजे साखर पूर्ण याच्यात आपले. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकताय. मी प्रमाण सारखं घेतलं होतं रव्याचं, साखरेचं आणि तुपाचं. तुम्ही कमी जास्त करू शकताय. आता यावर आपण झाकण ठेवून देऊ 2 मिनटं. 2 मिनटं झालेले. आता यामध्ये आपण इलायची पावडर टाकूया. इलायची पावडर तुम्ही आवडीनुसार, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू. थोडंसं व्यवस्थित घालून घेऊया, म्हणजे आपल्या पूर्ण शिऱ्यामध्ये ऑब्झर्व होईल. एक मिनटं परत हलवायचं आहे आपल्याला. आता डिशमध्ये काढून घेऊ. हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि एकदम रवेदार. कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असा हा शिरा आहे. नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा की आपला हा कसा शिरा कसा झालेला आहे. चला तर आपण गणपती बाप्पाला देऊया हा प्रसाद. देवाला नमस्कार करूया. आणि हो मैत्रिणींनो, मलाही तुमची बहीण समजून सपोर्ट करा. चला तर मग बाय.